एक विवाहित मुलगा असतो जो की दिल्लीमध्ये काम करत असतो. सुट्टी भेटल्यानंतर तो आपल्या गावी येतो. तर त्याची पत्नी त्याला म्हणते की चला आपण दोघेही माझ्या माहेरी जाऊ. तो मुलगा देखील त्याच्या पत्नीला त्याच्या बाईकवरती बसवतो आणि आपल्या पत्नीच्या माहेरी जातो. आता जावई आपल्या घरी आला म्हटल्यावरती त्याच्या सासरवाडीचे लोक त्याचं चांगल्या पद्धतीने स्वागत करतात. त्याला जेवण वगैरे आणि जशी संध्याकाळ होते त्याला झोपण्याची व्यवस्था केली जाते. एक सेपरेट रूम त्याला झोपण्यासाठी दिला जातो. मात्र हा मुलगा बरेच दिवस आपल्या पत्नीसोबत राहत नव्हता. तो दिल्लीमध्ये काम करत होता. त्याची पत्नी गावी राहत होती आणि जसा तो दिल्लीवरून घरी आला तसा तो इकडे त्याच्या पत्नीच्या माहेरी आला होता. मात्र जशी अर्धी रात्र होते तसं त्या मुलामध्ये आणि त्याच्या सासूरवाडीमधील एका व्यक्तीसोबत असं काहीतरी घडतं जे आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. नक्की त्या रात्री काय झाले होते, काय आहे संपूर्ण सत्य घटनाक्रम, संपूर्ण कहाणी सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमध्ये कासगंज नावाचा एक जिल्हा लागतो आणि याच जिल्ह्यामध्ये शेरपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत पारसी नगला नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा ताराचंदच्या पत्नीचे नाव नारायण देवी असते आणि ताराचंदला 2 मुलं असतात. ताराचंदच्या मोठ्या मुलाचं नाव प्रमोद, जो की दिल्लीमध्ये काम करत असतो. प्रमोदचं जास्त काही शिक्षण वगैरे झालेलं नसतं. तो 10वी पर्यंतच शिकलेला असतो आणि त्यानंतर तो दिल्लीला जाऊन काम करत असतो आणि त्या ठिकाणीच तो सेटल झाला होता. तिकडेच राहून काम करत होता. कधी काही सणवार असायचे तर तो सुट्टी काढून आपल्या गावी यायचा आणि सर्वांना भेटायचा, आपल्या मित्रांना वगैरे गावामध्ये काही दिवस घालवायचा आणि त्यानंतर पुन्हा आपली ड्युटी आणि आपण अशा प्रकारे तो दिल्लीला जायचा. दिल्लीला 2-3 महिने काम करून झाल्यानंतर कधी कधी सुट्टीवरती आपल्या घरी यायचा. आता ताराचंद जे असतात ते विचार करतात की आपला मुलगा चांगल्या पद्धतीने सेटल झालेला आहे, याचं आपण लग्न करून दिलं पाहिजे. ताराचंद हे आपल्या मुलाचं प्रमोदच्या लग्नाचा विचार करतच असतात. तर त्यांना एक चालून स्थळ येतं. गंजडेरा पोलीस स्टेशन अंतर्गत पालिया नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारे नारायण सिंग असतात. नारायण सिंगची मुलगी असते शिवानी आणि याच शिवानीचं स्थळ हे प्रमोदसाठी आलेलं असतं. प्रमोद मोबाईलवरती शिवानीचा फोटो बघतो आणि तो शिवानीला पसंत करतो. प्रमोद लग्नासाठी होकार दर्शवतो. मात्र नारायण सिंगची जी पत्नी असते प्रेमवती, ही प्रमोदची होणारी सासू जी असते, हिला फोटोमध्ये बघून मुलगा पसंत होत नाही. ही म्हणते की आजकाल फोटो एडिट वगैरे केलेला असतो, त्यामुळे मी समक्षच या मुलाला बघेल आणि तरच माझ्या मुलीचं लग्न प्रमोद सोबत लावून देईल. आता प्रमोद हा दिल्लीवरून आपल्या गावी आलेला असतो आणि त्याची होणारी जी सासू असते प्रेमवती, ही त्याच्यासोबत संपर्क साधते आणि त्याला म्हणते की मला तुम्हाला भेटायचं आहे, त्यासाठी तुम्ही एक जागा चूज करा. आणि एका मार्केटमध्ये ती जागा ठरते. प्रमोद हा त्या मार्केटमध्ये येतो आणि प्रेमवती देखील त्या ठिकाणी बाजारात येते. दोघेही एका पाणीपुरीच्या टपरीवरती भेटतात आणि प्रेमवती सोबत तिची मुलगी शिवानी देखील आलेली असते, जी की प्रमोदची होणारी पत्नी असते. आणि जेव्हा प्रेमवती ही प्रमोदला भेटते तेव्हा ती प्रमोदसोबत हसी मजाक करू लागते, गप्पा गोष्टी करू लागते. ती बघत असते की मुलगा हसी मजाक करणारा आहे की तो सिरियस आहे. आणि अशा प्रकारे प्रमोदसोबत खूप जास्त गप्पा गोष्टी केल्यानंतर शिवानीची जी आई असते प्रेमवती, हिला प्रमोदचा स्वभाव वगैरे सर्व गोष्टी पटतात आणि प्रेमवती देखील विचार करते की हा मुलगा प्रमोद माझ्या मुलगी शिवानीसाठी बेस्ट आहे. शेवटी प्रमोद आणि शिवानीचे 2018 मध्ये लग्न होते. लग्न झाल्यानंतर शिवानीला प्रमोद आपल्या गावी घेऊन येतो आणि आपल्या घरी तिला पत्नी बनवून ठेवू लागतो. अगदी चांगल्या प्रकारे यांचा संसार सुरू झालेला असतो. नवीन लग्न झालेलं असतं. प्रमोदला शिवानी खूप आवडत असते. तिची तो खूप काळजी घेत असतो. तिला कसलंही सामान लागत असायचं तर तो मार्केटमध्ये जाऊन सामान वगैरे घेऊन यायचा आणि जर तो कधी दिल्लीला ड्युटीवरती गेलेला असायचा तरी देखील तो कोणाच्या माध्यमातून शिवानीपर्यंत लागणारी प्रत्येक वस्तू ही पोहोचवत होता. अशा प्रकारे शिवानी आणि प्रमोदमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने बनत होते. आता हळूहळू प्रमोद आणि शिवानीच्या लग्नाला 6 महिने झाले होते आणि 6 महिन्यानंतर जेव्हा प्रमोद आपल्या गावी आला होता, आपल्या पत्नीला भेटला होता, पत्नीवरती खूप सारं प्रेम करत होता आणि दोघांमध्ये गप्पा गोष्टी सुरू झाल्या होत्या. तर त्याची पत्नी शिवानी ही त्याला म्हणत होती की आता तुम्ही आलेच आहात तर आपण माझ्या माहेरी जाऊयात, 1-2 दिवस राहूयात आणि मग आपल्या घरी येऊयात.
आता प्रमोदला देखील त्याच्या पत्नीचं ऐकावं लागतं, कारण तो कधी कधीच घरी येत असायचा आणि पत्नीने कधीतरी अशी डिमांड केल्यानंतर त्याला पत्नीचं ऐकावं लागलं आणि तो त्याच्या पत्नीला आपल्या बाईकवरती बसवतो आणि पालिया गावामध्ये त्याच्या पत्नीचं जे माहेर असतं त्या ठिकाणी जातो. आता लग्नाच्या 6 महिन्यानंतर जावई पहिल्यांदाच आपल्या घरी आला आहे, सासूरवाडीला आला आहे. तर जावयाचे चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ते लोक स्वागत करतात, सत्कार करतात आणि त्यानंतर त्याच्यासाठी जेवण वगैरे, त्याला आवडणाऱ्या सर्व वस्तू, सर्व गोष्टींची चांगल्या पद्धतीने सोय केली जाते. आणि जशी संध्याकाळ होते, रात्र होते, जेवण वगैरे केल्यानंतर त्यांच्या जावयाला ते एक सेपरेट रूम झोपण्यासाठी देतात आणि जे शिवानी असते आपल्या आई प्रेमवती जवळ जाऊन झोपते. शिवानीला मोठ्या बहिणी देखील असतात, त्यांचं लग्न झालेलं असतं आणि ते आपल्या सासरी असतात. शिवानीचे भाऊ असतात जे की दुसऱ्या ठिकाणी राहत असतात, म्हणजे वेगळे राहत असतात. आणि अशा प्रकारे आता प्रेमवती आणि तिची मुलगी शिवानी या एका रूममध्ये झोपले होते. जावई प्रमोद त्याला सेपरेट रूम दिलेला होता आणि बाकीचे त्यांच्या त्यांच्या सोयीनुसार सर्व झोपले होते. शिवानीच्या माहेरचे लोक हे शेती करणारे शेतकरी होते आणि अगदी साधं सरळ कुटुंब होतं. आता जसा तिकडे प्रमोद सेपरेट रूममध्ये झोपलेला होता, रात्रीचे लगभग 12 वाजलेले होते आणि 12 वाजले तरी देखील प्रमोदला झोप येत नव्हती, कारण तो आपल्या पत्नीपासून नेहमी तिकडे ड्युटी करण्यासाठी गेलेला असायचा, दूर असायचा आणि त्यामुळे आता त्याला त्याच्या पत्नीची आठवण येत होती. त्याची पत्नी शिवानी तिच्या आई प्रेमवतीजवळ झोपलेली होती आणि प्रमोद त्याच्या पत्नी शिवानीच्या मोबाईलवरती मेसेज करत होता. आता जशी मेसेजची रिंग वाजली तसं शिवानीने देखील बघितलं तिचा पती तिला मेसेज करत आहे. जेव्हा प्रमोद तिला म्हणत होता की आता तुझी आई झोपली असेल तर तू माझ्या रूममध्ये ये, मात्र शिवानी त्याला म्हणते की तुम्हाला काही लाज लज्जा वगैरे वाटते की नाही, तुम्ही सासरी आलेला आहात, 1-2 दिवस थोडा दम धरा. तेव्हा हा प्रमोद म्हणतो की नाही, मी राहू शकत नाही, तुला यावंच लागेल. आता शिवानीचा नाईलाज होतो, ती बघते की तिची आई झोपलेली आहेत आणि त्यानंतर शिवानी तिच्या आईजवळून उठून आपल्या पती प्रमोदच्या रूममध्ये जाते आणि त्यांच्यामध्ये काही प्रायव्हेट गोष्टी त्या ठिकाणी सुरू होतात. मात्र जसे प्रमोद आणि शिवानी त्या रूममध्ये ते सर्व करत होते तेव्हा इकडे शिवानीची जी आई होती प्रेमवती हिला जाग आलेली असते आणि हिला कसलासा आवाज येत असतो. त्यामुळे ही उठून बघते तर हिच्या शेजारी हिची मुलगी नसते. आता तिला अंदाज येतो की मुलगी आपल्या जावयाच्या रूममध्ये गेली असेल. मात्र या आईला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. या आईने आपल्या मुलीचं लग्न त्या मुलासोबत लावून दिलेलं होतं. जे काही त्यांच्यामध्ये होत होतं ते दोघांच्या संमतीने होत होतं, दोघे पती पत्नी होते. मात्र ही जी प्रेमवती होती ही त्या ठिकाणावरून उठते आणि त्या रूमकडे जाते आणि त्या रूममधून त्या सर्व गोष्टी आपल्या मुलीच्या आणि जावयाच्या बघू लागते. यावरून तुम्हाला समजेल की जी शिवानीची आई होती प्रेमवती ही कोणत्या लेवलची स्त्री होती. 12 वाजता शिवानी प्रमोदच्या रूममध्ये गेली होती आणि लगभग 1:30 वाजला होता. 1:30 वाजेनंतर शिवानी प्रमोदच्या रूममधून आपल्या आई शेजारी येऊन झोपली होती. मात्र इकडे प्रेमवतीला झोप लागत नव्हती. आता 1:30 वाजून गेले होते तरी देखील तिकडे प्रमोदलाही झोप येत नव्हती. प्रमोद लगभग 2 वाजेच्या सुमारास पुन्हा त्याची पत्नी शिवानीच्या मोबाईलवरती मेसेज करू लागतो. मात्र आता शिवानी त्याला स्पष्ट नकार देते. शिवानी त्याला म्हणते आता थोडी तरी तुम्ही लाज धरा, मी येऊ शकत नाही. आणि त्यानंतर शिवानी त्या ठिकाणी झोपून जाते. मात्र इकडे प्रमोदला तर झोप येत नसते, तो मोबाईल आपला चाळत असतो आणि प्रमोद आणि शिवानीमध्ये जे काही सुरू होतं मोबाईलवरती वगैरे त्या सर्व गोष्टी त्या प्रेमवतीला समजत होत्या आणि प्रेमवतीने झोपेचं नाटक केलेलं होतं. आणि प्रेमवती उठून बघते की तिची मुलगी शिवानी आता झोपलेली आहेत. लगभग 2-2:30 वाजेचा टाईम झालेला आहे आणि त्यानंतर ही प्रेमवती आपल्या मुलीचा मोबाईल घेते आणि त्यामधील मेसेजेस बघू लागते. सर्व मेसेजेस ती आपल्या जावयाच्या आणि मुलीचे प्रायव्हेट मेसेज वाचत असते आणि त्यानंतर ती बघते की जावई किती उत्सुक आहे. त्यानंतर ही प्रेमवती आपल्या मुलीच्या मोबाईलवरून जावयाच्या मोबाईलवरती मेसेज करते की ठीक आहे, मी येत आहे. आणि असं म्हटल्यानंतर प्रेमवती आपल्या मुलीच्या मोबाईलवरून ती मेसेज वगैरे डिलीट करते आणि हळूच उठून ती आपल्या जावयाच्या म्हणजे प्रमोदच्या रूममध्ये जाते. आता रूममध्ये तर पूर्णपणे अंधार होता आणि प्रमोदला जास्त काही माहीत नव्हतं, अंधारात दिसत नव्हतं की ही शिवानी आहे की शिवानीची आई प्रेमवती आहे. प्रेमवती आपल्या जावयाजवळ जाऊन झोपते आणि त्या ठिकाणी आपल्या जावयासोबत ती संबंध बनवते. प्रमोदला नक्कीच काहीतरी
वेगळं जाणवतं, गडबड जाणवते. प्रमोद आपल्या फोनचा फ्लॅशलाईट लावून बघण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याची सासू तो फोनचा फ्लॅशलाईट लावून देत नाही आणि तिला जे करायचं असतं, जे पाहिजे असतं जावयाकडून, ती जावयाकडून करून घेते. आणि त्यानंतर सर्व गोष्ट झाल्यानंतर जावई जेव्हा मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून बघतो तर त्याला प्रचंड मोठा धक्का बसतो. आता जावई त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला लाज वाटते आणि तो म्हणतो की तुम्ही इथे कशा आल्या. तेव्हा ही जी सासू असते त्याची प्रेमवती ही त्याला म्हणते की अजिबात टेन्शन घेऊ नका, मीच तुमच्या रूममध्ये स्वतःहून चालत आले. आणि त्यानंतर ही प्रेमवती आपल्या जावयाला प्रमोदला सांगते, माझा जो पती आहे हा मला खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे मी स्वतःच आले, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता हा प्रमोद पूर्णपणे त्या ठिकाणी बिथरलेला असतो, घाबरलेला असतो. तो विचार करतो, तो त्याच्या सासूला म्हणतो की जर हे असं कोणाला काही समजलं तर मात्र आपली खूप बदनामी होईल, आपले नाते काय आहे आणि आपण करतो काय आहे. मात्र त्याची जी सासू असते प्रेमवती ही त्याला धीर देते आणि त्याला म्हणते की कोणाला काही समजणार नाही, मी तर कोणाला सांगणार नाही आणि तुम्ही देखील सांगू नका. आणि आपल्या जावयाला थोडा धीर देऊन ही प्रेमवती तिथून उठते आणि पुन्हा आपल्या मुलीजवळ जाऊन झोपते. मात्र इकडे जो प्रमोद असतो त्याला अजिबात ते चांगलं वाटत नसतं, त्याला स्वतःच्याच नजरेत स्वतः तो पडलेला वाटत असतो. आणि जशी सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर प्रमोद आपल्या पत्नीला म्हणतो की चल आता आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. त्याची पत्नी शिवानी म्हणते की आता आलोच आहे तर एक दोन दिवस राहिलो असतो. प्रमोदची सासू असते प्रेमवती ही देखील आग्रह करत असते की जाऊ नका, आजच्या दिवस इथे थांबा, आजची रात्र इथे काढा आणि मग जा. मात्र प्रमोद हा ऐकण्यास तयार नसतो. हा आपल्या पत्नीला म्हणतो की आपल्याला जावंच लागेल आणि तो त्याची पत्नी शिवानीला घेऊन आपल्या घरी जातो. आणि घरी 2-3 दिवस राहिल्यानंतर त्याची सुट्टी संपते आणि त्यानंतर तो दिल्लीला आपल्या ड्युटीवरती रुजू होतो. जसा तो तिकडे ड्युटीवरती जातो, इकडे त्याची सासू प्रेमवतीला समजते. प्रेमवती आपल्या जावयाच्या प्रमोदच्या मोबाईलवरती कॉल करते आणि कॉल केल्यानंतर त्याच्यासोबत गप्पा मारू लागते. आता इकडे प्रमोद तर शर्मिला स्वभावाचा माणूस होता, त्याच्या मनाने या काही गोष्टी झाल्या नव्हत्या आणि त्याला त्या पटतही नव्हत्या. मात्र इकडून प्रेमवती म्हणत असते की तुम्ही अजूनही त्या दिवसाचा विचार करत आहात का, तुम्हाला त्या दिवसाचा विचार करण्याची गरज नाही, काही होत नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि त्यानंतर प्रमोद हा आपल्या सासूसोबत बोलू लागतो. मात्र प्रेमवती इकडून जावयासोबत जावई समजून नाही तर जसा तिचा एखादा यार आहे, एखादा प्रेमी आहे असं त्याच्यासोबत बोलू लागते. आता तिकडे प्रमोद जो होता तो देखील एक माणूस होता, त्याच्यामध्ये देखील फिलिंग्स होत्या. एक स्त्री स्वतःहून तिकडून अशा पद्धतीने त्याला उकसावत आहे, तो तरी काय करणार. आणि अशा प्रकारे जावई आणि सासू या दोघांमध्ये तशा गोष्टी होऊ लागल्या ज्या एका पती पत्नीमध्ये झाल्या पाहिजे. आता जसं प्रमोद 2-3 महिने ड्युटी केल्यानंतर सुट्टी घेऊन आपल्या गावी जायचा, जसा तो गावी जायचा तसं पत्नीसोबत न राहता आपल्या सासूरवाडीला जायचा. सासूरवाडीला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या सासूसोबत आणि त्याच्या सासूचे आणि त्याचे हे पराक्रम सुरू होते. मात्र यांनी सर्व हद्दी पार केल्या होत्या. प्रमोद घरी आल्यानंतर आपल्या सासूकडे जायचा, एकटाच जायचा, पत्नीला आपल्या घरीच ठेवायचा आणि त्यानंतर त्याचं मन भरल्यानंतर पुन्हा गावी यायचा आणि त्यानंतर आपल्या ड्युटीवरती जायचा. असंच प्रकरण हे कायमस्वरूपी सुरू झालं होतं. या दरम्यान प्रमोदला 2 मुली देखील झाल्या होत्या, एक मोठी मुलगी आणि मोठ्या मुलीमागे एक लहान मुलगी. मात्र प्रमोद नेहमीच आपल्या ड्युटीवरून घरी आल्यानंतर आपल्या सासूरवाडीला जायचा आणि रात्री तेथे थांबायचा. ही गोष्ट कोणाला तरी खटकण्यासारखी होती आणि ही गोष्ट खटकली नारायण सिंग यांना. ते देखील विचार करत होते की आपला जावई सुट्टीवरती कधीतरी येतो, त्याने त्याच्या पत्नीसोबत राहायचे सोडून तो पत्नीला गावी ठेवून एकटाच आपल्या घरी येतो आणि रात्री येथे कसा राहतो असा संशय त्याच्या सासऱ्यांना येतो. आणि आता यावेळी जेव्हा प्रमोद सिंग त्याच्या सासरी आलेला असतो तेव्हा त्याचे सासरे हे लक्ष ठेवून असतात आणि रात्रीच्या वेळी जेव्हा प्रमोद आणि प्रेमवतीमध्ये त्या गोष्टी होऊ लागतात त्याच वेळी प्रमोदचे सासरे त्यांना बघतात, रंगे हात पकडतात आणि दोघांनाही त्या ठिकाणी ओरडू लागतात, बोलू लागतात. मात्र जेव्हा हे बोलू लागतात तेव्हा प्रेमवती जी असते ही प्रेमवती आपल्या पतीला म्हणते की तुम्ही शांत बसा, तुमच्याकडून काही होत नाही, तुमच्यामध्ये मर्दानगी राहिली नाही, आम्ही जे करत आहोत ते आम्हाला करू द्या आणि जर तुम्ही जास्त इथे गाजावाजा केलात तर संपूर्ण
संपूर्ण गावामध्ये ही खबर पोहोचेल आणि मी देखील संपूर्ण गावाला सांगेल की माझा पती हा नामर्द आहे. आणि आता प्रेमवतीला प्रमोद देखील बोलू लागत होता. प्रेमवती आणि प्रमोदने मिळून त्या सासऱ्याला गप्प केले होते, प्रेमवतीच्या पतीला शांत केले होते. आता तो देखील शांत झाला होता, तो घाबरला होता इज्जतीला. आणि त्यानंतर तो म्हणाला होता की तुला जे करायचं ते कर, मी तुझ्या पुढे हात जोडतो, मी माझ्या 2 पोळ्या खाईल आणि पडून राहील. अशा प्रकारे या प्रमोदने आणि प्रेमवतीने आता सासऱ्याला त्या ठिकाणी थंड केले होते. मात्र यांचं हे जास्त दिवस चालणार नव्हतं. आता सासऱ्याला संशय आल्यानंतर सासऱ्याने यांना पकडलं होतं. हळूहळू शेजार पाजारच्या लोकांना देखील विचार पडत होता की यांचा जावई एकटाच यांच्या घरी का येतो आणि का रात्रभर राहतो आणि त्यानंतर जातो. हळूहळू या कानाची त्या कानाला खबर जाऊ लागली होती आणि हे प्रकरण आता जग जाहीर होऊ लागलं होतं. प्रमोदची जी पत्नी असते शिवानी, हिला देखील डाऊट आला होता आणि तिला कळून चुकलं होतं की आपला जो पती आहे आपल्याच आई प्रेमवतीच्या प्रेमात आहे. मुळात तिच्या आई प्रेमवतीची ही चूक होती. सर्वात पहिले चूक तिच्या आईनेच केलेली होती. जेव्हा शिवानीला समजते तेव्हा ती पतीला खूप समजावून सांगत असते की तुम्ही जे करताय ते चुकीचं करताय, हे करणं बंद करा. मात्र प्रमोद त्याच्या पत्नीचं ऐकत नाही. प्रमोद त्याच्या पत्नीला म्हणतो की मला जे करायचं आहे ते मी करेल, हे सांगणार तू कोण आहे. पती तर तिचं काही ऐकत नाही. मात्र ही जी मुलगी असते शिवानी, ही आपल्या आईला प्रेमवतीला कॉल करते, तिला समक्ष भेटते आणि तिला म्हणते की तू माझा संसार उद्ध्वस्त का करत आहे. जर तुला प्रमोद आवडत होता तर तूच त्याच्यासोबत लग्न केलं असतं, तू माझं लग्न त्याच्यासोबत का लावून दिलं. तेव्हा प्रेमवती आपल्या मुलीला शिवानीला जे म्हणते ते खूप हृदयद्रावक होतं. प्रेमवती आपल्या मुलीला म्हणते की जसं सुरू आहे तसं सुरू राहू दे, माझा जावई आणि मी जे काही करतो ते आम्हाला करू दे. आणि जर तुला सहन होत नसेल तर तू हे दुनिया सोडून जा, तुला चालत नसेल तर तू मरून जा, असं स्पष्ट प्रेमवती आपल्या मुलीला म्हणते. शिवानी पूर्णपणे तुटून गेलेली असते. तिच्याच आईने तिचा संसार उद्ध्वस्त करण्यास लावला होता. शिवानी उदास राहू लागली होती आणि आपल्या पती प्रमोदसोबत वाद घालू लागली होती. प्रमोद देखील त्याच्या प्रेमवतीच्या प्रेमात वेडा झालेला होता. त्याला पत्नीपेक्षा पत्नीची आईच जास्त प्रिय वाटत होती आणि हा प्रमोद आपल्या पत्नीला शिवानीला खूप मारहाण करत होता. ती जेव्हा काही बोलायला गेली तर तिचं तोंड बंद करत होता. 5 ऑक्टोबर 2025ची गोष्ट असते. प्रमोद आणि शिवानीचे खूप भयंकर वाद सुरू असतात आणि याच वादामध्ये, याच रागामध्ये हा प्रमोद आपली पत्नी शिवानीला खूप मारहाण करतो आणि तिचा गळा दाबून तिची हत्या करून टाकतो. हत्या करून झाल्यानंतर प्रमोद तिला एका फाशीच्या फंद्यावरती लटकवून देतो आणि त्यानंतर त्या ठिकाणावरून फरार होतो. आता जसं घरातील प्रमोदच्या घरचे आईवडील वगैरे भाऊ सर्व बघतात तेव्हा ते देखील त्या घरामधून बाहेर पडून जातात. शेजार पाजारचे लोक त्या ठिकाणी येतात, शिवानीचा मृतदेह त्या फंद्यावरून खाली उतरवतात आणि त्यानंतर पोलिसात संपर्क केला जातो. शिवानीच्या घरच्यांना देखील याबद्दल माहिती देण्यात येते. शिवानीचे वडील नारायण सिंग, तिचे भाऊ बहिणी सर्व त्या ठिकाणी येतात. बघतात तर त्यांच्या बहिणीची, नारायण सिंगच्या मुलीची डेड बॉडी ही अंगणामध्ये ठेवलेली असते. नारायण सिंग आपल्या मुलीचा असा मृत्यू झाल्यामुळे खूप रडत असतात. त्याच्या बहिणी वगैरे त्या ठिकाणी प्रचंड आक्रोश सुरू असतो आणि त्यानंतर ठाणा प्रभारी पवन कुमार, ASP सुशील कुमार, पोलीस टीम त्या ठिकाणी येते आणि त्यानंतर बॉडीचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो. हे लोक तर सांगत होते की तिने खुदकुशी केली आहे, आत्महत्या केली आहे. पोलिसांना देखील तेच वाटत होते की आत्महत्या केली असेल. मात्र जसा त्या डेड बॉडीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो तेव्हा पोलीस हादरून जातात, कारण ही फाशीच्या फंद्याला लटकलेली होती. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये येत होते की हिचा गळा दाबलेला आहे, म्हणजे याचा अर्थ हिची गळा दाबून कोणीतरी हत्या केली आहे. आणि त्यानंतर आरोपी कोण असेल हे पोलिसांना सांगण्याची गरज नसते. या घरामध्ये कोण कोण असतं, शिवानीचे पती कुठे असतात, हे सर्व या ठिकाणी मौजूद होते. आणि त्यानंतर पोलीस छापेमारी करतात आणि प्रमोदला त्या ठिकाणी अटक करतात. प्रमोद विरुद्ध, आपल्या जावयाविरुद्ध त्याचे सासरे देखील हुंड्याची केस देखील प्रमोदवरती दाखल करतात आणि प्रमोदला पकडण्यात येते. प्रमोदला जसं पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येते तसं प्रमोदचे जे घरचे आई वडील वगैरे भाऊ असतात ते देखील पोलिसात येतात आणि पोलिसांना सांगतात की शिवानीची हत्या प्रमोदने असंच नाही केली, तर शिवानीच्या आईने, प्रेमवतीनेच त्याला सांगितलं होतं की तू माझ्या मुलीला, शिवानीला या दुनियेमधून काढून टाक.
आणि प्रेमवतीच्या सांगण्यावरून आमच्या मुलाने प्रमोदने शिवानीची हत्या केली आहे. त्यानंतर पोलीस प्रेमवतीला देखील अटक करतात. अशा प्रकारे या लैला मजनूने एका चांगल्या मुलीचा घात केला. चांगल्या मुलीला या जीवनातून उठवले. शिवानीला 2 लहान लहान मुली होत्या. आता त्या मुली देखील पूर्णपणे रस्त्यावरती पडल्या. त्यांच्या डोक्यावरून आईचं मातृत्वाचं छत्र हरपलं. बाप तर नालायक होताच, आता तो देखील कायमस्वरूपी जेलमध्ये बंद राहणार आहे, यात काही शंका नाही. बाकी ही घटना जशी सोशल मीडियावरती व्हायरल होते तसे लोक विचार करू लागतात, मजबूर होऊन जातात की जगामध्ये अशा देखील घटना घडत आहे. लोक नातेसंबंधाला देखील, पवित्र नात्यांना देखील असे कलंकित करत आहे, जे ऐकून चांगल्या माणसांना खूप जास्त त्रास होतो आणि ते देखील विचार करतात की भविष्यात आणखी काय काय बघायला मिळेल आणि ऐकायला मिळेल. मित्रांनो, मला सांगा, या नराधमांना, ज्यांनी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, यांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपणास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, धन्यवाद.